मालवण तालुक्यातील कर्ली नदीपात्रात पराड आणि तळगाव या गावातील नदीपात्राच्या भागात गेली काही वर्ष अवैध पद्धतीनं अतिरिक्त वाळू उत्खनन होत आहे। या नदीपात्रात वाळू उत्खनन करण्यास उच्च न्यायालयाचा मनाई आदेश लागू करण्यात आला असतानाही राजरोसपणे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। तलाठी सर्कल यांच्या कार्यालयासमोरून या अवैध वाळू वाहतुकीच्या गाड्या जात असतानाही कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करत दैनिक तरुण भारतनं यावर आवाज उठवला होता। याची दखल घेत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या टीमनं वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करून कारवाई केली। परंतु असं असतानाही वाळू व्यावसायिकांची एवढी मुजोरी की उद्ध्वस्त केलेले रॅम्प पुन्हा तयार करून वाळू उपसा राजरोस सुरू आहे। उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असताना या भागात वाळू उत्खनन होतच कसं? या वाळू व्यावसायिकांवर नेमका वरदहस्त आहे कोणाचा? वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली हे खरंच आहे, पण ती नेमकी कारवाई होती की दिखावा होता असा प्रश्न निर्माण झालाय। कारण वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त करून महसूलचे अधिकारी माघारी परततात काय आणि वाळू उपसा आणि वाळूची वाहतूक सुरू होते काय? ही कारवाई की दिखावा? कारण वाळू वाहतुकीच्या गाड्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर 3 ठिकाणी महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची कार्यालय आहेत, तर ज्या ठिकाणी वाळू उपसा होतो ते ठिकाण काही मिनिटांच्या अंतरावर आहे। असं असताना राजरोस वाळू उपसा व वाळू वाहतूक सुरू आहे।